नमस्कार, तुम्ही बघा पुणेरी आवाज आणि आज प्रचाराची सांगता होती सुनील भाऊ कांबळे यांचा कॉन्टेनमेंटमध्ये प्रचार गेले 15 दिवस सुरू होता. काय सांगाल? गेले 15 दिवसात सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या जोरात सगळीकडे मतदारसंघांना प्रत्येक घरोघरी असेल, पदयात्रा असेल, सभा असो, मोठ्या उत्साहाने प्रेमाने सर्व कार्यकर्त्यांनी काम केलं. मतदारसंघातील सर्व नगरसेवक असतील किंवा सर्व प्रमुख पदाधिकारी, राजनाथ शिंदेची सभा किंवा काल झालेली पवन कल्याणजींची सभा, जोरात सभा झाल्या. आणि जो 5 वर्षात आपण विकासाच्या मुद्द्यावर आता इलेक्शनला सामोरे गेलो तर प्रत्येक मतदारांनी प्रचंड मोठा प्रतिसाद दिलेला आहे. आणि येत्या 20 तारखेला मतदार 100% माझ्या पाठीशी राहतील आणि किमान 50,000 मताच्या फरकाने ही निवडणूक जिंकू. भाऊ, प्रत्येक घरोघरी जाणं, लोकांना नमस्कार करणं, भेटणं, या 15 दिवसामध्ये काय फरक जाणवला लोकांना? लोक एक उत्साहाने आणि घरी गेले की ते स्वागत करत होते. प्रत्येक ज्या ज्या घरी गेले प्रत्येकाने स्वागत केलं. भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सरकारने गेल्या 2.5 वर्षात जे काम केलं आणि आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब 10 वर्ष जे काम विकासाचं काम केलं त्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवतो आणि त्याला सामोरे गेलो. मतदारांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे आणि येणाऱ्या 20 तारखेला मतदार हा प्रचंड बहुमताने मला निवडून येईल. विजयाचा गुलाल उधळला जाईल का? 100%. 100%. आता भवानी मातेच्या दरवाजात आहे. भवानी मातेचा आशीर्वादाने मतदारांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. विकासाच्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवली आणि 100% आपण जे काम केलं त्याला मतदार 100% महायुतीच्या पाठीशी राहणार. मोदी साहेबांची पण सभा तुमच्यासाठी खास घेण्यात आली होती. मोदी साहेबांची सभा खरं तर पुणे शहरातल्या सर्व उमेदवारांसाठी गेली आणि मोदी साहेबांची जी सभा झाली ती सर्व कार्यकर्ते आणि मतदारांना उत्साह आणि ऊर्जा निर्माण करून झाली. धन्यवाद भाऊ आणि खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. धन्यवाद. प्रचार आली का? खूप उत्साह आहे, खूप जल्लोष आहे, सगळीकडे खूप छान वातावरण आहे. भाऊ, मी 5 वर्षात प्रचंड काम केले. सामान्य नागरिकांसाठी असो, वस्ती भागात असो, आमच्या घोरपडी सारख्या किंवा प्रभाग 25-28 सारख्या एरियामध्ये प्रत्येक एरियामध्ये भाऊ सामान्य नागरिकांपर्यंत सुद्धा पोहोचलेला आहे. खूप काम केलंय. जनता सुजाण आहे आणि आम्हाला याची पावती नक्की मिळणार आहे. आणि मग प्रचाराचं सांगतो आपण शेवटचं काय नाही, नागरिकांनी योग्य तो उमेदवार निवडून द्यावा, स्वतःचं भविष्य निश्चिंत करावं एवढं सांगितलं. तर आपल्यासोबत होते सुनील भाऊ कांबळे आणि आज प्रचाराची सांगता होती भवानी पेठेमध्ये भवानी मातेच्या मंदिरासमोर सगळ्या नागरिकांचा त्यांचा सत्कार करण्यात येतो आणि त्याचा सत्कार करण्यात येतो. आणि 20 तारखेला कौल काय असणार, जनतेचा कौल काय असणार आपल्याला बघता येणार. धन्यवाद.